क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर पुण्यात राहणाऱ्या माणसाला जे वाटतं तेच बंगालमध्ये राहणाऱ्या माणसाला जे वाटतं तेच मिझोराममध्ये राहणाऱ्याला वाटतं, जे काश्मीरमध्ये राहणाऱ्याला वाटतं, राजस्थानमध्ये वाटतं, केरळमध्ये वाटतं. ही भावना बंधुत्वाची. 2 आठवड्यात 4 वेळा मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतो आणि त्यामुळे मला पाठही असू शकते ती, पण तरी मी ती घेणार आहे त्याच शिकवण्याच्या बाबतीतला एक सगळ्यात मोठा मला ड्रॉबॅक कायम वाटतो ना नागरिक शास्त्राच्या बाबतीत, की अत्यंत सरकारी आणि रटाळ बोरिंग भाषेत ते शिकवलं जातं, की नगरसेवकाचं नेमकं काम काय आहे हे कोणालाही माहीत नसतं. नागरिक शास्त्राच्या बाबतीत काय महत्त्वाचं आहे, की नागरिक हे जर बॉस आहेत तर नागरिकांना माहिती पाहिजे की त्यांच्या हाताखाली ज्यांना नेमलं गेलेलं नोकर आहेत, सेवक आहेत, नगरसेवक आहेत, त्या सेवकांचं नेमकं जॉब प्रोफाईल काय आहे. मी तुम्हाला नेमत आहे कामासाठी, तर तुम्हाला जे काम आहे त्याचा जॉब प्रोफाईल मला माहिती पाहिजे, तर मी चांगला बॉस. जशी विज्ञानात प्रयोग किंवा प्रात्यक्षिका असतात तशी नागरिक शास्त्र ते आपण करू शकतो. तर तुम्ही सरकार कशाच्या आधारावर निवडणार आहात? नुसती हवा बघून निवडणार आहात का काय तुम्हाला छान वाटतंय, दिसायला कोणीतरी छान आहे म्हणून निवडणार आहात का रील्स बघून काय माहित नेमकं काय विचार करून निवडणार? ती व्यवस्था काय पद्धतीने काम करते हे जाब विचारलाच गेला पाहिजे. नागरिकांना एखादी गोष्ट लक्षात आली, नागरिक बरोबर प्रश्न विचारायला लागले, अडचणीचे प्रश्न विचारायला लागले की मग व्यवस्था बदलायला लागते. पुण्यासह जवळपास 20 महापालिका आहेत की जिथे लोकप्रतिनिधी नाहीत, आपण निवडून दिलेले प्रतिनिधी नाहीत, नगरसेवक नाहीत. एक प्रकारे लोकशाही नाही, लोकशाही कोमात आहेत. नमस्कार मंडळी, माझं नाव पलाश आणि रिअल किस्सा पॉडकास्ट मध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्हाला आठवतं का की शाळेतलं नागरिक शास्त्र जे आपण कायम ऑप्शनला टाकत असतो, किंवा इतिहास भूगोलाचा अभ्यास झाला की शेवटी बघू बाबा 15-20 मार्कांचं नागरिक शास्त्र शेवटी करता येईल, किंवा सगळ्या विषयांचा अभ्यास झाल्यानंतर अगदीच वेळ मिळाला तर त्याच्याकडे नजर टाकू, असं ऑप्शनला टाकलेलं हे जे लहानपणी पुस्तकातलं छोटंसं नागरिक शास्त्र, छोटंसं म्हणजे त्यावेळेस आपल्याला ते एवढंच वाटायचं, ते नागरिक शास्त्र आता मात्र गंमत अशी झाली की रोज आपल्याला बाउन्सर टाकतंय. लहानपणी पुस्तकातलं नागरिक शास्त्र आणि आत्ताचं प्रत्यक्षातलं नागरिक शास्त्र यातला फरक, भेद आणि या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. तर या खास विषयावरती चर्चा करण्यासाठी खास व्यक्ती आपल्यासोबत आहे, तन्मय कानेटकर. नमस्ते. नमस्कार तन्मय, मी तुझं रिअल किस्सावरती पुन्हा एकदा स्वागत करतो. थँक्यू. तन्मयची ओळख तशी बऱ्याच लोकांना वेगळी असेल. म्हणजे असं म्हणतात ना की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पण अगदी तसं नाहीये, त्या अनुरूप मध्ये बांधल्या जातात. आणि मला वाटतं हे वाक्य बऱ्याच लोकांनी त्याला म्हटले असेल. तर अशा या अनुरूप विवाह संस्थेचे संचालक, पण याच सोबत एक वेगळी ओळख आहे, तर परिवर्तन ही जी संस्था आहे याचे ते संस्थापक आहेत. ही संस्था शासन व्यवस्था सुधारावी या दृष्टीने काम करत असते. सकाळ म्हणू नका, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स यात सामाजिक आणि राजकीय विषयांवरती विपुल लेखन त्यांनी केलंय. सो असे तन्मय कानेटकर आपल्याला आज गेस्ट म्हणून लाभले, तर आपण डिरेक्ट विषयाला हात घालू आणि सुरुवात करू. येस. ओके. तर मगाशी म्हटलं की लहानपणी जे नागरिक शास्त्र आपण ऑप्शनला टाकलेलं असतं, तर तेव्हा काय कळत नाही आपल्याला की काय चाललंय, म्हणजे पास होतोय ना 40-40 आणि 20 असं जे इतिहास भूगोल नागरिक शास्त्र असा जो बायफर्केशन आहे त्यात आपण पास होतोय ना, इतपत त्याच्याकडे म्हणजे दुर्लक्ष केलेलं असतं. पण आता मोठं झाल्यानंतर नागरिक म्हणून स्वतःवरती आणि त्याही पलीकडे समाजावरती हे जे दुर्लक्ष केलेलं नागरिक शास्त्र आहे, तर याचा किती भयानक परिणाम आता घडतोय किंवा आपल्याला बघायला मिळतो, याच्यावरती आपण म्हणजे कसं बघायचं या गोष्टीकडे? तू 20 मार्क म्हणलास. मी जेव्हा शाळेत होतो एक 4 बॅच आधी तुझ्या, तेव्हा 15च मार्काचं होतं नागरिक शास्त्र आम्हाला, अजूनच कमी. त्यामुळे नागरिक शास्त्र हा नंतर बघू, आधी बाकीचे महत्वाचे जास्त मार्कवाले विषय संपू आणि मग नागरिक शास्त्रात, कारण शेवटी 15 मार्कात तुम्ही किती लिहिणार आहात ना, त्यामुळे किती मोठं असणार आहे, एका वाक्यात उत्तरे असणार, जोड्या लावा असणार, त्या पलीकडे काही जाणार नाही. त्यामुळे त्याला स्कोपही लिमिटेड होता आणि त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष आपण केलंच. त्यात शिकवण्याच्या बाबतीतला एक सगळ्यात मोठा मला ड्रॉबॅक कायम वाटतो ना नागरिक शास्त्राच्या बाबतीत, की अत्यंत सरकारी आणि रटाळ बोरिंग भाषेत ते शिकवलं जातं. म्हणजे जी भाषा आपली असते, जी आपली बोली भाषा आहे, जी सहज समजणारी भाषा आहे, त्याच्यात शिकवलं जात नाही. आपल्याला अत्यंत विचित्र पद्धतीने शिकवलं जातं. म्हणजे मला खूप नंतर कळलं की अप्रत्यक्षरित्या राष्ट्रपती निवडला जातो म्हणजे नेमकं काय होतं. आता अप्रत्यक्षरित्या राष्ट्रपतीची निवड होते, पण खासदारांची निवड प्रत्यक्षरित्या होते. आता हे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या, आता हे शब्द काही अवघड नाही आहेत खरं तर.
म्हणजे हे शब्द मराठी म्हणून आपल्याला माहिती असतात, समजतात, त्याचा अर्थ समजतो, पण जेव्हा तो त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण बघतो तेव्हा आपल्याला त्याचा उलगडाच होत नाही, त्याचं आकलनच होत नाही. आणि मग ते खूप दुरस्थ वाटतं की राष्ट्रपतीची अप्रत्यक्षरित्या बापरे हे काय लिहिलेलं आहे, पाठ करा, रट्टा मारा, पेपरातले विषय जागा आपण व्यवस्थित करेक्ट, त्याच्या पलीकडे ते जाते. सो ते जे शिकवणं आहे ते काय आहे ते सांगणं गरजेचं आहे. राज्यसभेचा खासदार अप्रत्यक्षरित्या निवडला जातो म्हणजे काय होतं, कोण निवडतं, नाही आपल्याला शिकवलेलं. आपल्याला शिकवताना एवढंच सांगितलं की ते अप्रत्यक्षरित्या शिकवलं जातं. आणि आताही मला खात्री आहे की 90-95% लोकांना खरंच माहिती नाही की राज्यसभेचा खासदार कसा निवडला. करेक्ट, कारण ते त्या सुटसुटीत पद्धतीने शिकवलं गेलेलं नाहीये, ते अवजड भाषेत शिकवलं गेलं, जे सरकारी भाषा आहे. जे आजही आपण सरकारी कुठल्याही कार्यालयात गेलो तर त्याला ते सरकारी कार्यालयच म्हणतात, सरकारी ऑफिस म्हणणार नाही, कुठेही सरकारी कामाची जागा म्हणणार नाहीत, ते कायद्याला कायदा म्हणणार नाहीत, अधिनियम म्हणतील, विनियम म्हणतील, आणि ते तुम्हाला सगळं अवजड करून ठेवतील. तर हे शिकवण्याच्या पातळीला सोपं केलं की पुढच्या पण गोष्टी खरं तर सोप्या होऊ शकतात, कारण ते आपलंसं वाटतं, ते मला रिलेटेबल वाटतं, मला त्याचा संदर्भ लागतो पटकन. कारण लहान असताना आपल्याही कानावर शब्द पडत असतात. तू मगाशी बोलताना उल्लेख केलास इंट्रोडक्शन मध्ये की आपल्याला सहज रस्त्यात सुद्धा कानावर पडतं विधानसभा अध्यक्ष. हे काय आपण लहान असताना कानावर पडत नव्हते असं नाही, आणीबाणी म्हणजे काय हे कानावर पडत नव्हतं असं नाही, ते तेव्हाही पडत होतं, पण तेव्हा ते दुरस्तच वाटत होतं, कारण ते शब्द आणि शिकतोय त्या गोष्टी या सगळ्या याचा कनेक्टच नव्हता, याच्यात काही संबंधच नाही असं आपल्याला वाटत होतं. त्यामुळे ही काहीतरी गोष्ट ज्याचा काही संबंध नाही अशी आपण शिकतोय, त्यामुळे रट्टा मारा, पाठ करा, मार्क मिळवा, विषय संपवा, असंच त्यावेळी वाटायचं. पुढे गेल्यावर आपल्याला आता लक्षात येतं की अरे बापरे हे काहीतरी आपण वाचलं होतं की काय, आपण हे काहीतरी अभ्यासलं होतं की काय, रोज धडकतंय आपल्याला आणि रोज येऊन पोचतंय, आणि आता करायचं काय. आणि मग प्रॉब्लेम काय होतं, खरं आपण हे सगळं शिकलेलो असतो. आम्हाला कायम काम करताना जाणवतं परिवर्तनचं, की आम्ही नगरसेवकांचं प्रगती पुस्तक तयार करतो, नगरसेवकांचं रिपोर्ट कार्ड तयार करतो, तर कायम हा प्रश्न आम्हाला जाणवतो जेव्हा आम्ही लोकांसमोर मांडतो, तेव्हा सगळ्या नॉर्मल आपण कॉमन माणसं, सामान्य नागरिकांबद्दल बोलतो, तेव्हा कायम येणारा प्रश्न हा असतो की नगरसेवकाचं नेमकं काम काय आहे हे कोणालाही माहीत नसतं. नगरसेवकाला आपण कोणत्या गोष्टीसाठी जबाबदार धरायचं आहे, पंतप्रधानांना कोणत्या गोष्टीसाठी जबाबदार धरायचं आहे, मुख्यमंत्री कोणत्या गोष्टीसाठी जबाबदार आहेत, त्याच्यासाठी आमदारांचं नेमकं काय काम आहे, खासदारांचं नेमकं काय काम आहे, आणि त्यांचं बायफर्केशन काय आहे, त्यांचे एकमेकांशी असलेला संबंध काय, सर्वोच्च न्यायालयाचं काय त्यांचं काम काय आहे, रोल काय आहे, त्यांची भूमिका काय आहे, आणि उद्या एखादा न्यायालयाने निर्णय दिला तर त्याचा सरकारवरती होणारा परिणाम काही आपल्याला माहितीच नाहीये. आणि आपण फक्त ते घेतो आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं येणाऱ्या गोष्टींवरती विश्वास ठेवून कोणाला तरी शिव्या घालतो, आणि तेवढाच त्याचा उपयोग होतो. मला असं वाटतं की तो जो शिव्या घालण्याची आपली जी इच्छा आहे, कारण आपल्याला काही गोष्टींना आवड त्या घडत आहेत आजूबाजूला किंवा घडत असतात, हे काय असं नाही असू शकत की आपण कायम 24 तास सगळ्या गोष्टी आवडतील, तर काही गोष्टी आपल्याला आवडत नाहीत. आपल्याला अर्थातच त्याच्यासाठी कोणाला तरी ब्लेम करायचं आहे, विच इज ओके, कारण कोणीतरी दोषी असणारच आहे, कोणीतरी कमी पडलंय असे असणारच आहे, कोणाची तरी कमतरता आहे हेही असणार आहे, काही गोष्टी आपल्याला आवडत नाहीये, पण तो दोष योग्य ठिकाणी आपल्याला देता येतोय का, त्या गोष्टीसाठी योग्य व्यक्तीला जबाबदार धरता येत आहे का, ते महत्वाचं आहे. म्हणजे हे एक्झॅक्टली तसंच आहे की आपण जर आपल्या एखाद्या नोकरीमध्ये असू, आपण ऑफिसमध्ये जातो आणि आपली चूक नसताना जर आपल्याला उद्या बॉस ओरडायला लागला तर आपल्याला जे वाटेल तेच अनेकदा नगरसेवकांना वाटतं, तेच अनेकदा पंतप्रधानांना वाटतं, तेच अनेकदा विरोधी पक्षांना वाटतं, कारण ते म्हणतात की आमच्या हातातच नाही त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला कसा ब्लेम देता. तर ते असू शकत. आणि तिथेच खरी सुरुवात होते की नेमकं आपण एखाद्या नवीन जॉबला जेव्हा जातो तेव्हा जॉब डिस्क्रिप्शन दिलं जातं, जॉब प्रोफाईल काय हे विचारलं जातं की तुझं जॉब प्रोफाईल काय आहे, तर मी हे कामं करतो, ते त्या माणसाला माहिती असतं, ते त्या टीमला माहिती असतं, त्याला जाब विचारणाऱ्या लोकांनाही माहिती असतं की तुझं जॉब प्रोफाईल हे आहे आणि तू हे काम करणं अपेक्षित आहे. नागरिक शास्त्राच्या बाबतीत काय महत्वाचं आहे की नागरिक हे जर बॉस आहेत तर नागरिकांना माहिती पाहिजे की त्यांच्या हाताखाली ज्यांना नेमलं गेलेलं नोकर आहेत, सेवक आहेत, नगरसेवक आहेत, त्या सेवकांचं नेमकं जॉब प्रोफाईल काय आहे. बरोबर. त्यामुळे मी मालक आहे, मी तुम्हाला नेमत आहे कामासाठी, तर तुम्हाला जे काम आहे त्याचा जॉब प्रोफाईल मला माहिती पाहिजे, तर मी चांगला बॉस. सेम नागरिकांना लागू होणारी गोष्ट आहे. तू चांगला बॉस होणार आहेस का तू एक असा बॉस होणार आहेस की ज्याला काही माहित नाही कंपनीत काय चाललंय, मग ती कंपनी रसातळालाच जाणार आहे. इतकं सिम्पल लॉजिक आहे. पण आता ही आपण इंजिनियर घडवण्यासाठी प्रयत्न करतो, डॉक्टर घडवण्यासाठी प्रयत्न करतो, पण नागरिक घडवण्यासाठी आपण आत्ता ही परिस्थिती काय का आपण काय विशेष प्रयत्न करतोय किंवा काय प्रयत्न काय करतोय, मला खरंच शंकाच आहे की शाळांमध्ये खरंच याच्याबद्दल काही प्रयत्न केले जातात का, किंवा
आणि शाळेच्या पातळीवरूनच करायला पाहिजे नागरिकशास्त्र विषय आहे तो मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने शिकवणं गरजेचं आहे. म्हणजे मला खात्री आहे की महापालिका हा धडा जर मी शिकत असेल नागरिकशास्त्रामध्ये आणि शाळेने मला महापालिकेत नेलं आणि नगरसेवक जिथे बसतात त्या सभागृहाची एक टूर घडवून आणली तर मला त्याच्यात रस वाटणार आहे. महापालिकेच्या बिल्डिंगमध्ये जाऊन मी वेगवेगळ्या विभागात गेलो की दिवाबत्ती विभाग, रस्ते विभाग, गटार विभाग, हे विभाग ते विभाग, तर मला इमिजिएटली कळणार आहे की महापालिका काय काम करते, महापालिकेचं उत्पन्न कुठनं येणार आहे हे मला जर बघायचं असेल. हे मला अभ्यासात आहे पण मी एक टूर घेऊन तिथे गेलो आणि मला बघता आलं तर मला शिकता येणार आहे. माझा रस पॉसिबल पण आहे, जे शक्य आहे शहरांमध्ये तर शक्य आहे. हो. गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात जाता येतं, जिल्हा परिषद कार्यालयात जाता येतं, पंचायत समित्या आहेत आपल्याकडे, ती सगळी सिस्टीम आहे. पण मला त्यात रस वाटावं, एखाद्या आमदाराला बोलवून त्याच्याशी गप्पांचा कार्यक्रम करता येऊ शकतो शाळेमध्ये की तुम्ही काय करता नेमकं, आम्ही जेव्हा टीव्हीवर बघतो तेव्हा नेमकं काय घडतं. विज्ञानात प्रयोग किंवा प्रात्यक्षिकं असतात, तशी Exactly. नागरिकशास्त्र ते आपण प्रात्यक्षिकं अगदीच असली पाहिजेत आणि ती काय करतील त्या गोष्टी ऍक्च्युअल शिक्षण देतील. आता मी शाळेत असताना आमच्या शाळेत निवडणुका व्हायच्या आणि आमच्या शाळेत निवडणुका व्हायच्या तेव्हा वर्गातनं प्रतिनिधी निवडून जायचा, शाळेचेही प्रतिनिधी असायचे. नंतर त्या बंद झाल्या मारामारी आणि या सगळ्यामुळे, पण त्या व्हायला पाहिजे होत्या, त्या कंटिन्यू व्हायला पाहिजेत, त्या अजून घडल्या पाहिजेत. नेमकं निवडणूक असते म्हणजे काय असतं आपल्याला, आणि तुम्हाला ना खरोखरच खूप गोष्टी कळतात, खूप तुम्हाला रियालिटी चेक मिळतो खरं सांगायचं तर, की तुम्ही जर निवडणुकीला उभे असाल आणि तुम्हाला लोकांनी मत द्यायला हवं असेल तर तुम्ही सुद्धा काय काय करता ज्याला तुम्ही शिव्या घालता पुढे जाऊन. तेव्हा कळतं. तर ऍक्च्युअली तुम्ही पाण्यात उतरले की कळते काय. आणि हे शाळेच्या लेवलला कळतं. म्हणजे हे काय असं नाही की खूप तुम्हाला आधीच फार कळतं. काहीतरी Yes. निवडणुका लढवायची गरज आहे. आणि हे आम्ही बघितलंय, आम्ही केलंय. मी आता माझं उदाहरण देतो. मी 6वीत असताना ना, मी 5वीत प्रतिनिधी होतो वर्गाचा, जो बिनविरोध निवडून आलो होतो, आणि 6वीत मी सपाटून आपटलो पुढच्या निवडणुकीमध्ये. आणि त्याचं स्पष्ट कारण हे होतं की मी 5वीत प्रतिनिधी म्हणून असताना खूप माज करायचो वर्गात आणि मी काय फार चांगला वागलो नाही लोकांशी. आणि हे मला त्यावेळी कळलं की मला लोकांनी सांगितलं की तू फार माज करायला लागलायस, तू नाही नीट वागत आहेस लोकांशी, तर तुला नाही देणार होता मी मत. हे शिक्षण होतं ना, हे नागरिक शिक्षण होतं. म्हणजे हे काय असं नव्हतं की मला कोणी सांगायला लागलं नाही की निवडणूक कशी होते. मला माहिती आहे की हे डायरेक्ट होणार आहे. अप्रत्यक्ष निवडणुकीचा आपण उल्लेख केला. आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गातनं 2-2 प्रतिनिधी निवडून जायचे आणि ते 72 लोक शाळेचा प्रतिनिधी निवडायचे. सो शाळेचा प्रतिनिधी अप्रत्यक्ष निवडणुकीने निवडला जातो हे आम्हाला प्रॅक्टिकली शिकायला मिळालं. आपण हे त्यावेळेस आपल्याला कळत नाही की हा अप्रत्यक्षरित्या निवडला गेलाय. मी ती कॉन्सेप्ट पण ते त्यावेळी आम्हाला केल्यामुळे शिकलं. ते आमच्या शाळेची काय म्हणतात खासियत तरी होती की आम्हाला त्यावेळी ते कळलं की दोघांनी निवडले आणि त्या 36 वर्ग होते, त्या 72 लोकांनी मिळून एक त्यांचा प्रतिनिधी निवडला. ही गोष्ट प्रॅक्टिकल होतं म्हणून पटकन लक्षात आलं. बरोबर. आणि हे घडू शकतं शाळांमध्ये. आणि तुम्ही ही प्रात्यक्षिकं घडायला पाहिजे. काय पद्धतीने निवडणूक होते, काय पद्धतीने गोष्टी घडतात, काम काय. आता आमचे प्रतिनिधी थोडेसे काय म्हणतात त्याला, कर्तव्य नसलेले आणि दिखाव्याचे प्रतिनिधी जास्त होते, त्यामुळे तो प्रॉब्लेम जरा वेगळ्या पद्धतीचा होता. पण काय काम आहे तुमचं, तुम्ही काय केलं पाहिजे, आम्ही का करणार आहोत, प्रचार होऊ शकतो, त्याच्याबद्दलचं चर्चा होऊ शकते, डिबेट्स असू शकतात, जसे प्रेसिडेन्शियल डिबेट्स असतात तसे. तर हे शिक्षण तुम्ही वर्गात घेऊ शकता प्रॅक्टिकल लेवलवरती. आणि मी म्हणलं तसं काही फील्ड व्हिजिट्स असू शकतात, काही लोकांशी संवाद असू शकतो, मीडिया पर्सनल्सशी संवाद असू शकतो. हे घडत नाही ना शाळांमध्ये. पण हे जे प्रश्न विचारणं आहे ना, ते कशात नाही की नक्की प्रश्न काय विचारायचा आहे हे जर समजत असेल तर काय विचारायचा प्रश्न यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. या गोष्टी समजणं महत्वाचं आहे त्या लहान वयात. आता झालंय असं की 10वी पर्यंत आपण म्हटलं तसं 20 मार्कांना 15, तुमच्या वेळेस तर 15 मार्कांना, तर त्यानंतर ती नाळच तुटते. म्हणजे कुठेतरी गावकुसाबाहेरच जाऊन पडतं नागरिकशास्त्र. 11वीला मी सायन्सला होतो, तिथपासून तर अगदी इंजिनिअरिंग, म्हणजे वयाच्या 22व्या वर्षापर्यंत मला, आणि 10वी पर्यंत आपण असं किती नागरिकशास्त्र त्याचं किती आकलन होणार आहे जरी 20 मार्कांना असलं. तर ते जे उच्च शिक्षण आहे ना, तर त्या दरम्यान नागरिकशास्त्र किती गरजेचं आहे, म्हणजे मूल्य शिक्षण आणि नागरिकशास्त्र हे किती गरजेचं आहे. तर हे आत्ता पासआउट झाल्यानंतर किंवा तुम्ही 27-28 वर्षांचे झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला रोज या गोष्टी ऐकाव्या लागतात, फेस कराव्या लागतात, आणि जेव्हा तुम्ही मित्राला म्हणता की अरे विधानसभा अध्यक्षांचं असं म्हणणं आहे, पण सुप्रीम कोर्टचे जज तर असं म्हटलं, की यावेळेस जर त्याला सुप्रीम कोर्टचे अधिकारच माहित नाही आणि तो त्याला हो असेल असं जेव्हा धुडकवतो तेव्हा असं वाटतं की हे काय होणार आहे पुढे जाऊन. कारण की 10वी पर्यंत अपेक्षा नाही की त्याला अगदी सगळंच समजेल. तर माझा मुद्दा असा आहे की उच्च शिक्षणात नागरिकशास्त्राची जोड देणं उच्च शिक्षण करत असताना
हेही तितकंच महत्वाचं आहे. 100%. मग किंबहुना 18 तुम्ही होत असेपर्यंत तर ते केलंच पाहिजे किमान. कारण 18ला तुम्ही मतदानाला पात्र ठरणार आहात. त्यानंतर त्यामुळे प्रश्न विचारू शकता की Correct. म्हटलं ना, मतदान काय करणारा प्रश्न तुम्ही विचारायचे? सरकार निवडणार आहात. तर तुम्ही सरकार कशाच्या आधारावर निवडणार आहात? नुसती हवा बघून निवडणार आहात का काय तुम्हाला छान वाटतंय, दिसायला कोणीतरी छान आहे Reels म्हणून बघून निवडणार आहात? निवडणार आहात. त्या रील्स बघून निवड काय माहिती नेमकं काय विचार करून निवडणार? तर त्याच्याआधी तुम्हाला 18व्या वर्षीच्या माणसाला काही किमान गोष्टी माहिती पाहिजे आणि त्या सिस्टमॅटिक गोष्टी काय म्हणतात सिस्टम रिलेटेड गोष्टी माहिती पाहिजे. व्यवस्था कशी आहे ते माहिती पाहिजे. व्यवस्थेत कोणत्या गोष्टींवरती काय जबाबदाऱ्या आहेत ते माहिती पाहिजे. आपल्याकडे ना थोडंसं नागरिक शास्त्राकडे बघताना एकूण मी काम करताना पण बघतो एक सेन्स असा येतो की कसं नागरिकांनी सुधारलं पाहिजे आणि कशी सगळी नागरिकांची जबाबदारी आहे. कचरा आपल्याकडे असतो कारण लोक कचरा टाकतात वगैरे वगैरे असं करत खूप पटकन नागरिकांना ब्लेम करण्याकडे कल असतो. त्या वाक्यांमध्ये किंवा त्या ब्लेममध्ये तथ्य नाही असं नाही, ते आहेच. त्याच्याबद्दल काही कोणाचं दुमत असायचं कारण नाही, कचरा टाकलाच जातो. पण जितक्या आपण आग्रहीपणे नागरिकांना ब्लेम करतो त्याच्यात चौपट आग्रहीपणे आपण म्हणलं पाहिजे की सरकार काय करतंय आणि व्यवस्था काय करते. कारण आपण त्यांना पैसे दिलेले आहेत टॅक्समधनं आणि प्रत्येक जण टॅक्स देतो. म्हणजे इन्कम टॅक्स भरणारच टॅक्स देतो असं नाही, प्रत्येक जण टॅक्स देतो. मी पार्लेजीचा पुडा खरीदला की त्याच्यावरती जीएसटी भरलेला असतो आणि मग टॅक्स देत असतो. आणि 49% टॅक्स हा आपला इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये येतो. त्यामुळे निम्मा पगार प्रत्येक अधिकाऱ्याचा हा आपल्या पैशातनं येत असतो, जो इन्कम टॅक्स भरत नाही त्याच्याकडनं सुद्धा. बाकी सगळा पगार तर आपल्याच टॅक्समधनं येतो. त्यामुळे आपण ज्याला पैसे देतो ती व्यवस्था काय पद्धतीने काम करते हे जाब विचारलाच गेला पाहिजे. इतकं सिम्पल त्याचं लॉजिक आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. ते समजणं गरजेचं आहे आणि तो सेन्स डेव्हलप होणं गरजेचं आहे. आणि की मी मालक आहे, मी या देशाचा मालक आहे नागरिक म्हणून आणि माझ्या हातात अधिकार आहे, तो सेन्स डेव्हलप होणार. कारण नाहीतर मग काय होतं की तुझी जबाबदारी आहे, तू हे कर. तर हे टिपिकल काय म्हणतात त्याला व्हिक्टिम ब्लेमिंग आहे, ज्याला युजली सेक्शुअल अब्युजेसमध्ये वगैरे त्या केसेसमध्ये याच्याबद्दल बोललं जातं की जसं सेक्शुअल अब्यूजमध्ये म्हटलं जातं की मुलीनीच कपडे छोटे घातले असते म्हणून तिच्यावर रेप झाला. हे जसं कॅज्युअली बोललं जातं जे चुकीचंच आहे, कारण व्हिक्टिम ब्लेमिंग तुम्ही नाही केलं पाहिजे. सेम सिव्हिक्समध्ये नागरिकांना केलं जातं की नागरिकच पाळत नाहीत ना नियम म्हणून ट्रॅफिक जॅम होतो. नाही होत तसं. तुम्ही ट्रॅफिक पाळले जावे, नियम पाळले जावेत असं एन्व्हायरमेंट क्रिएट करणं हे व्यवस्थेची जबाबदारी असते. सिग्नल व्यवस्थित चालतं का? नागरिकांना हौस नाहीये सिग्नल तोडायची. कोणालाही मूड आला म्हणून सिग्नल तोडत नाही. असे फार 4 लोक असतात, 4 लोक असतात आणि ते जगभर आहेत, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण बहुसंख्य नागरिकांना सिग्नलला थांबायला आवडतं. पण जेव्हा ते स्मूथ असतं. बरोबर. मला सिग्नलला थांबता येतं का? मला असं जर दिसत असेल की मेजॉरिटी झेब्रा क्रॉसिंग हे व्यवस्थित फुटपाथवर न संपता समोर एका भिंतीवर संपत आहेत किंवा एका डिवायडर संपत आहेत की जिथनं मला झेब्रा क्रॉसिंगवरनं जाऊन त्याच्यावरनं पुढे जाताच येणार नाही, तेव्हा मी नाहीच पाळणार झेब्रा क्रॉसिंग. त्यामुळे बाय डिझाईन जर तुम्ही ते नागरिकांना सोयीचं केलं नाही तर ते पाळलं जाणार नाहीये. त्यामुळे नागरिकांवरती ब्लेम टाकणं गरजेचं नाही. नागरिक सरकारला विचारणार आहेत, नागरिक व्यवस्थेला विचारणार आहेत. हा सेन्स नागरिकांमध्ये फक्त असला की या गोष्टी बदलायला लागतील. तर ते सांगणं गरजेचं आहे. म्हणजे नागरिक शास्त्राचं महत्वाचं काम काय आहे की नागरिकांना एम्पॉवर करणं. सजग नागरिक. करेक्ट. सजग नागरिक असेल तर तो एम्पॉवर्ड असेल, तर तो त्याचं सशक्तीकरण झालेलं असेल आणि मग तो बरोबर प्रश्न विचारायला लागेल. त्यामुळे आपल्या पूर्ण काय म्हणतात त्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये सरकार कसं चालावं ह्याच्याबद्दलच मेजॉरिटी आहे आणि नागरिकांची कर्तव्य खूप कमी आहेत. म्हणजे त्याचं सेक्शन छोटासा सेक्शन आहे, 51 एवढा एक सेक्शन आहे फक्त ज्याच्यामध्ये आर्टिकल्स ती सगळी आहेत, ज्याच्यामध्ये फंडामेंटल ड्युटीज आहेत. पण बाकी सगळं सरकारबद्दल आहे ना. म्हणजे तुम्हाला वेटेज कळलं पाहिजे की व्यवस्थेला किती जास्त महत्व आहे. तर व्यवस्थेने काय काम करायचं आहे हे स्पष्ट दिलेलं आहे आणि ते व्यवस्था करते आहे ना हे विचारणं आणि त्यासाठीचं काय म्हणतात त्याला अवेअरनेस क्रिएट करणं हे गरजेचं आहे. हे नागरिक शास्त्राचं काम आहे. मग ते प्रश्न विचारले जातील म्हणून मग नागरिक शास्त्राला अजूनही वेटेज कमीच दिलं जातं किंवा ते शिकवलं जात नाही, उच्च शिक्षणात नाही, शालेय शिक्षणात नाही, असं काय आहे? अगदी हाच प्रश्न अगदी थेट विचारायचा तर हा काही सूड आहे का किंवा हा काही कट आहे का? की सुरुवातीपासून लोक जर शिकवलीच नाही, सजग केलीच नाही तर आपल्याला सोपं पडेल ना राज्यकर्ते म्हणून. कट म्हणणं नाही, कारण कट म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये बरेच लोक इन्व्हॉल्ड आणि तो कॉन्स्पिरसी असा कट म्हणजे सगळेजण एकत्र मिळून ठरवलेलं
इंटेन्शनली ठरवलेलं असं वाटतं. हम्म. पण मला असं वाटतं की सत्ताधाऱ्यांचा नॅचरल कल, नैसर्गिक कल हा नको ना कशाला कशाला? याच्याकडे असतो. गरज काय त्याची? आणि काय सांगा, मी आता एक उदाहरण देतो की माहिती अधिकाराच्या कलम 4 नुसार, सेक्शन 4 नुसार एखादा मोठा डिसिजन जर घेणार असेल कोणतंही सरकार, तर तो त्याच्याबद्दलची सगळी कारणमीमांसा, त्याचे तथ्य, या सगळ्या गोष्टी जाहीर केल्या पाहिजेत. म्हणजे एखादा मी काय मेट्रो सारखा प्रोजेक्ट करणार असेल तर मेट्रो काय आवश्यक आहे, त्याच्यामागे काय आहे, किती खर्च येणार आहे, एस्टिमेटेड कॉस्ट आहे, कुठून कुठे काय जाणार आहे, हे सगळं मी आपण डिक्लेअर केलं पाहिजे. ठीक आहे, हे सरकारचं काम आहे, हे आपल्या कायद्यात लिहिलेलं आहे. आता सरकार किंवा कोणी म्हणजे कोणताही पक्ष सरकारमध्ये असो, कोणतेही ब्युरोक्रॅट तिथे असो, तो विचार करतो कुठे सांगा, उगीच ते कशाला, नागरिकांना कुठे कळणार आहे, कोण एवढं अपडेट कोण एवढे अपडेट देणार आहे, काय कळणार आहे. हा एक नॅचरल कल आहे की सांगून तरी काय होणार आहे, त्यांना कळणार तरी आहे का, किंवा उगीच विचारलं तर आपल्याला प्रश्न पडतील आणि मग आपल्याला उत्तरं देत राहावं लागेल. तर ते उत्तरं देत राहावं लागेल याची ही काय म्हणतात त्याला, याचा ॲव्हर्जन आहे. याबद्दल एक हे उत्तरं द्यायचं टाळणं, ही वृत्ती जी आहे व्यवस्थेची, ती यातून येते की आपण लोकांना उत्तरदायी नाहीच होत, असा एक मगरुरी आहे, ती अशी ती मगरुरी आहे की आपण कशाला उत्तर द्यायचं, आपण नाही उत्तरदायी. बरोबर. पण तुम्ही आहात, तुम्ही दिलं पाहिजे उत्तर. आम्ही जर विचारतो तर उत्तर द्या, सिंपल गोष्ट आहे. कारण तुम्ही आमचे नोकर आहात, तुम्ही आमचे सेवक आहात, तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे. आणि त्याची सुटसुटीत पद्धतीने ती उत्तरं दिली जावी, प्रश्नोत्तरं व्हावी, याच्या व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत. मग त्या माहिती अधिकारात अर्ज कसा करावा किंवा काय करावा हे दिलेलं आहे. कोणी उठसूट जाऊन ऑफिसमध्ये विचारावं असं अपेक्षितच नाही. पण मग जी बैठक असेल ती व्हायला पाहिजे, जे माहिती अधिकारात अर्ज आहेत त्याला उत्तर आलं पाहिजे, कारण तुम्ही उत्तर देणं बांधलेलं आहे आणि ते दिलंच पाहिजे. तेच ना, ज्यावेळेस लोक थेट प्रश्न विचारायला सुरुवात करतील नागरिक म्हणून, तर त्यावेळेस व्यवस्थेला नाही पूर्ण पण काहीतरी प्रमाणात बेंड व्हावं लागणार आहे, काहीतरी आणि प्रमाणात लागतंच. त्यांना लागतंच. जिथे जिथे नागरिक सजग होतात तिथे तिथे लागतंच. अगदी छोट्या पातळीपासून मोठ्या पातळीपर्यंत आपल्याला ते दिसतं की नागरिकांना एखादी गोष्ट लक्षात आली, नागरिक बरोबर प्रश्न विचारायला लागले, अडचणीचे प्रश्न विचारायला लागले की मग व्यवस्था बदलायला लागते किंवा बदलू शकतो. प्रश्न विचारले नाहीत, केवळ नागरिक जागरूक आहेत एवढं जरी कळलं तरी व्यवस्था मग हळूहळू सुधारते. जागरूक झाल्यानंतर प्रश्न विचारल्याशिवाय राहताच येत नाही. कारण तो तुमच्या डोक्यात ठुसठुसत राहतोच प्रश्न, तुम्ही विचारायलाच बाहेर लागता. पडल्याशिवाय एकदा तुम्हाला तो जाणवला की इथे काहीतरी गडबड आहे, इथे काहीतरी तीच गंमत आहे ना की तुम्ही थोडेसे सजग झालात की तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसायला लागतात आणि तुम्हाला बोलल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हटलं ना, सजग नागरिक नको आहेत का. हा, मग म्हटलं की ती नैसर्गिक वृत्ती असते सत्ताधाऱ्यांची आणि जगभरच्या. त्यामुळे कोणी सत्तेत असतो त्याला असं वाटतं की आपली सत्ता जाऊ नये आणि ती जाऊ नये आणि मग आपण उत्तरदायी कोणालाच असू नये आणि मग कोणाला माहिती देऊच नाही. त्यामुळे कॉन्स्पिरसी नाही म्हणणार, पण तो नॅचरल टेंडन्सी आहे, नैसर्गिक कल आहे तो. मगाशी बोलताना आपण कॉन्स्टिट्यूशन, संविधान याबद्दल जस्ट उल्लेख आला, तर मला असं खूप जाणवतं की ही इतकी मोठी शक्ती आणि पॉवर आहे आपल्या हातात भारतीय नागरिकांच्या, संविधान नावाची, जी खूप हलक्यात लोक घेतात. हलक्यात घेतात या अर्थाने म्हणतो मी की हा अरे ते संविधानात लिहिलंय ना, असं नाहीये. ते असं नाहीये की नक्की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय आहे. त्यात आपल्याला फक्त हक्क आणि कर्तव्य एवढंच माहित असतं. जो उल्लेख केला ना की शासन कसं तयार होतं, कोणत्या संस्था, कोणत्या व्यवस्था, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज कशा तयार होतात, विधिमंडळ कसं, हे सगळं त्यात दिलेलं आहे. आणि ते ग्राह्य धरून किंवा ते समोर ठेवून सगळं आपला देश चालतो, हे बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये की त्यात इतकी शक्ती आहे. तर हे जे संविधान समजण्यासाठी, अर्थात 10वी पर्यंत मला नाही वाटत आपल्याला शाळेत शिकवले की संविधानात फक्त हक्क आणि कर्तव्य एवढंच शिकवलेलं आहे. हे एवढे कर्तव्य आहेत आणि एवढे हक्क आहेत. पण त्या पलीकडे जाऊन संविधान जर आपण लोकांपर्यंत घेऊन गेलो आणि त्यातनं जर नागरिक सजग होत गेले किंवा त्यांना त्यांची नागरिकांना स्वतःची जर पॉवर समजली, तर कुठेतरी सजग नागरिक होण्याच्या दृष्टीने प्रवास सुरू होईल. नक्कीच. पण मी तुला सांगतो ना की संविधान सांगताना सुद्धा किंवा शिकवताना सुद्धा ते रिलेटेबल करून शिकवायला लागतं. म्हणजे ते हे का महत्वाचं आहे, हे मी का ऐकतोय, हे सगळं मला ह्याचा काय संबंध आहे, आर्टिकल 14चं काय महत्व आहे, आर्टिकल 21 काय आहे, मला काय करायचं आहे, याच्यासाठी मला त्याच्याशी संबंधित असणाऱ्या केसेस किंवा त्याची उदाहरणं तयार करायला लागतील, जी बोलीभाषेत असतील, जी कलोक्युअल असतील. आणि हे कोणत्याही वयाला लागू होतं. हे फक्त शालेय वयात लागू होतं अशातला भाग नाही, ते कोणत्याही वयातल्या माणसासाठी ते लागू होतं. त्यामुळे संविधान असं न म्हणता, समजा शिकवताना आपण म्हणलं की हे देशाचं गाईडबुक आहे, तर ते पटकन लक्षात येणार म्हणजे काय आहे ते. ज्यांच्यासाठी त्यांच्या भाषेत असलं पाहिजे. करेक्ट.
आणि ते तितकं सोपं करून सांगितलं तर ते सगळ्यांना आपलंच, अच्छा गाईडबुक आहे का, म्हणजे याच्या बाहेर जाता येत नाही, हे रूल बुक आहे देशाचं, हे जर कळलं तर पटकन लक्षात येतं. संविधान हा शब्दाची भीती पण वाटत नाही, कॉन्स्टिट्यूशन असं म्हणायची गरज पडत नाही. ते असं होतं की अरे ह्याच्या बाहेर जाताच येत नाही. मग आपल्या लक्षात येतं जेव्हा आपण नुसतं ऐकतो की कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, इलेक्शन कमिशन ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, तर आपल्या लक्षात येतं की हो म्हणजे ते याच्या बाहेर जाता येत नाही या पुस्तकातलं हे आहे, म्हणजे ते ती फ्रेमवर्क असलेल्यावाला आहे, म्हणजे ह्याला महत्व आहे. सो आपल्याला कळणं काय गरजेचं आहे की याला महत्व आहे, याचं वेगळं महत्व आहे. हे नुसतेच कायद्याने तयार झालेली बॉडी नाही, तर ही संविधानाने तयार झालेली बॉडी आहे, म्हणजे याला वेगळं महत्व आहे हे आपल्याला सांगायचं आहे ना, याचं महत्व त्या दृष्टीने सांगायचं आहे. तर ते कळण्यासाठी ते त्या भाषेत सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे नागरिक शास्त्राच्या बाबतीतला प्रत्येकच पार्ट असा आहे ना की तो कलोक्युअल लँग्वेजमध्ये सांगणं गरजेचं आहे, बोली भाषेत सांगणं गरजेचं आहे, सोप्या भाषेत सांगणं गरजेचं आहे. आणि ते जितकं सांगू तितकं लोकांना ते आपलंसं वाटणार आहे, तितकं ते सुटसुटीत वाटणार आहे, तितकं ते पटणार आहे आणि खरं सांगायचं तर ते रुजणार आहे, ते इंटरनलाइज होणार आहे. तर ते पुढे प्रश्न विचारण्यापर्यंत जाईल, जे आता होत नाही. आपण जेव्हा आम्ही भारताचे नागरिक किंवा भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे असं जेव्हा म्हणतो, तर त्यातून नेमकं काय अभिप्रेत असतं? नागरिक असणं एखाद्या देशाचा किंवा भारताचा नागरिक असणं म्हणजे काय असतं नेमकं? सो आता नागरिकशास्त्रातली एक सुटसुटीत त्याची व्याख्या जर करायची झाली किंवा त्याच्याकडे शब्दाकडे बघितलं तर नागरिक आणि शास्त्र असं त्याचं सिंपल आहे. आता नागरिक हा शब्द कुठं आला तर माणूस जेव्हा टोळ्यांनी राहत होता त्याच्यानंतर स्थिरावला, त्याच्यानंतर नागर संस्कृती निर्माण झाली, कारण गाव तयार झालं. आता एकत्र राहायला लागल्यानंतर काहीतरी नियम ठरवायला पाहिजेत, कारण नाहीतर मग भांडणं होतील. टोळीत कसं थोडं मुव्हिंग असतं, थोडंसं काय म्हणतात त्याला फ्लेक्सिबल नियम असतात पण फ्लेक्सिबल असतात. पण एकत्र राहायचं तर जागेच्या दृष्टीने नियम पाहिजेत, कसं रूल करायचं त्याचे नियम पाहिजेत, एकूण व्यवस्था निर्माण करायला लागतील. असं करत आपला ओव्हरऑल समाज तयार झाला जगभरचा. त्यामुळे त्यातून हे रूल्स तयार करणं नगरासाठी, एकत्र स्थिरावलेल्या माणसासाठी त्यातून ते रूल्स आले आणि रूल्सचा अभ्यास म्हणजे नागरिकशास्त्र. त्यामुळे या व्यवस्थेचा अभ्यास म्हणजे नागरिकशास्त्र असं ते आहे. त्यामुळे ते लक्षात घेऊनच पुढे जाणं गरजेचं आहे. आता हे जेव्हा आपण बघत असतो की नागरिकशास्त्र हे सॉरी मी तुझा प्रश्न मिस केला मध्येच. प्रश्न असा होता की आपण जेव्हा म्हणतो मी भारताचे नागरिक आहे, तर ते नागर संस्कृतीपासून आपण सुरू झालं, म्हणून मी तिथे आलो की एका नगराचे रूल्स, मग एका राज्याचे रूल्स, मग एका देशाचे रूल्स, असं त्याचा विस्तार आहे ना. तर माझा देश आहे म्हणजे नुसत्या भौगोलिक सीमा नाही आहेत, तर ही व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेला पाळणारे, मानणारे आणि या व्यवस्थेला पुढे नेणारे लोक आहेत. त्यामुळे नागरिक महत्वाचे आहे. त्यामुळे तिथे आपण येऊन पोचतो की या देशातल्या नागरिकांसाठी मी काय करतोय, नागरिकांच्या दृष्टीने मी काय करतोय. आता आपल्या प्रतिज्ञेमध्ये देशाप्रती असणारी निष्ठा हा शब्द आहे आणि देशबांधवांप्रती असणारी निष्ठा. तर याचा अर्थ काय, तर देशाप्रती म्हणजे देशाचे जे नियम आहेत, देशाचं जे संविधान आहे, देशाचे जे कायदे कानून आहेत त्याच्याबद्दल असणारी निष्ठा, त्या व्यवस्थेबद्दल असणारी निष्ठा, की या व्यवस्थेबद्दल मला निष्ठा वाटते, या व्यवस्थेबद्दल मला असं वाटतं की ही व्यवस्था माझ्यासाठी आहे, माझ्या देशबांधवांसाठी आहे आणि त्याचं काय म्हणतात त्याला संगोपन एक प्रकारे, आणि त्याचं ती व्यवस्थित राहिली पाहिजे, ती टिकली पाहिजे याची काळजी घेणं माझी जबाबदारी, ती निष्ठा आहे. ती केवळ आम्ही एकाच समान भौगोलिक सीमांमध्ये राहत नाही, तर आमचा काही समान गोष्टींवर विश्वास पण आहे, काही समान मूल्यांवर पण विश्वास आहे, त्यामुळे आम्ही एकत्र आहोत. करेक्ट. आणि ती जी भावना आहे ना की क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर पुण्यात राहणाऱ्या माणसाला जे वाटतं तेच बंगालमध्ये राहणाऱ्या माणसाला जे वाटतं तेच मिझोराममध्ये राहणाऱ्याला वाटतं, जे काश्मीरमध्ये राहणाऱ्याला वाटतं, राजस्थानमध्ये वाटतं, केरळमध्ये वाटतं, ही भावना बंधुत्वाची. बरोबर. ते बंधुत्व आहे ना, त्याला आपण म्हणतो की आपण एका देशाचे असल्याबद्दल असणारी भावना आहे. आणि ते वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळं पण असतं. म्हणजे असं नाही पुण्याचा माणूस जेव्हा अमेरिकेत जाऊन दोन पुण्याची माणसं भेटतात तेव्हा अरे पुण्याचंच का, आणि मग ते एक बंधुत्व वाटतं. हे जितकं नैसर्गिक आहे तितकंच हे पण आहे. देशाच्या बाबतीत महत्त्वाचा फॅक्टर काय असतो की त्याला एक सांस्कृतिक पार्श्वभूमी असते, ऐतिहासिक पार्श्वभूमी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायदेशीर पार्श्वभूमी असते, की आपण एका कायद्याने बांधलेले पण आहोत. नुसते एका भागात राहतो म्हणून नाही, एक भाषा बोलत असू तर तेवढं फक्त पुरेसं नाही, तर आपण या नियमांच्या चौकटीत एक नियम आणि एक व्यवस्था फॉलो करणारी लोक आहोत. त्यामुळे त्या व्यवस्थेला पण बांधलेलो आहोत आणि तिथे नागरिकशास्त्र जास्त त्यामुळे महत्त्वाचं बनतं, कारण आपण सगळ्यांचा कॉमन थ्रेड ही व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था आणि ते संविधान आहे, आणि म्हणून ते शिकणं आणि ते समजून घेणं महत्त्वाचं आहे.
हा, कारण भारत हा देश असा आहे की सामाजिक सांस्कृतिक वैविध्यपूर्ण असा हा देश आहे, त्यामुळे हे अजून जास्त संयुक्तिक ठरतं की एक कॉमन व्यवस्था आहे जी एक्झॅक्टली, सगळ्यांना बांधून ठेवते. करेक्ट. आणि त्या व्यवस्थेबद्दल आपल्याला पूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्हाला फार इंट्रिकसीज माहिती पाहिजे. म्हणजे राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी कोणत्या मताचं वेटेज काय असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं होतं हे तुम्हाला माहिती पाहिजे असं अपेक्षित नाहीये. ते माहिती असेल तर असेल, पण साधारण ढोबळपणे तुम्हाला ती व्यवस्था माहिती पाहिजे इतपत तरी अपेक्षित आहे. कारण त्या व्यवस्थेचा तुम्ही भागात आणि त्या व्यवस्थेनेच या देशाला बांधलेलं आहे. जेव्हा आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो किंवा सरकार स्थापन होतं तेव्हा काही शपथा घेतल्या जातात. तर त्या शपथांमागे काय दडलेलं असतं, त्या का घेतल्या जातात आणि त्यांचं पालन होतंय का किंवा होतं का लोकप्रतिनिधींकडून? आता काही सिस्टीम्स ज्या असतात ना त्या थोड्याशा प्रथेसारख्या असतात आणि त्याही जगभरच आहेत. आणि एक प्रकारे ते तुम्ही एखादं काम सुरू करत असताना तुम्हाला आठवण करून देणं आहे की तुम्ही इथे कशासाठी आहात. त्यामुळे ती शपथ जी आहे ते जरी अगदी रिच्युअल सारखी केली जात असली, आपण पाहतो की आज शपथ ग्रहण समारोह आहे आणि ते 2 आठवड्यात 4 वेळा मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतो आणि त्यामुळे मला पाठही असू शकते ती, पण तरी मी ती घेणार आहे त्याच तर ती पाठही असेल. पण सांगायचा मुद्दा असा की ती किती मी रिच्युअल सारखी केली तरी एक प्रकारे ती आठवण असते, एक प्रकारे ते फॉर्मल डिक्लरेशन असतं की आता मी ते चालू करतो आहोत, काम चालू करतो आहे. तर त्याला त्या दृष्टीने महत्त्व आहे. त्यातले शब्दही बऱ्यापैकी ढोबळ आहेत. म्हणजे तू कोणती शपथ जर पाहिलीस तर ती संविधानाबद्दलची निष्ठा आहे, कायद्याने सगळं काम करणं आहे, त्याच्यात काय म्हणतात त्याला कोणतंही गैरकाम न करण्याचं बांधिलकी आहे त्याच्यात. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केल्या या तशा ढोबळ आहेत. या प्रत्येक नागरिकाला लागू अभिप्रेतच आहे. फक्त हे फॉर्मल डिक्लरेशन आहे आणि त्यामुळे शपथ हा थोडासा सोहळा जास्त आहे आणि देन त्याला लिगल किंवा काय म्हणतात त्याला मॉरल त्याला फार महत्त्व किंवा वेटेज देण्यापेक्षाही लिगल आहे कारण त्याला तो मार्क केलं जातं की शपथ घेतली गेली. पण त्याच्याकडे मी फार परिणाम या अर्थी फार बघत नाही. त्यापेक्षा ते समजून उमजून केलं जातं आणि नंतर काम काय केलं जातं यालाच महत्त्व जास्त आहे. पण आता जेव्हा आपण रोज टीव्हीवरती किंवा वर्तमानपत्र उघडलं की हे जे शब्द ऐकतो, विधानसभा अध्यक्ष, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, तर ह्याचा आता माझ्या आयुष्यावर परिणाम घडतोय. कारण इतकं ढवळून निघाली राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था. तर हे सगळं इतकं ढवळून निघालेलं असताना जर मी नागरिकशास्त्र किंवा त्या शास्त्राचा अभ्यास किंवा त्याची माहिती घेणार नसेल तर पुढे जाऊन हे किती भयानक आहे. भयानक या दृष्टीने आहे की मला प्रॉब्लेम्स दिसत राहत आहेत पण मला त्याच्यावर सोल्युशनच काढता येणार नाही, काही करता येत नाही. यामुळे ते भयानक आहे. कारण म्हणजे आज पुण्यासह जवळपास 20 महापालिका आहेत की जिथे लोकप्रतिनिधी नाहीत. म्हणजे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी नाहीत, नगरसेवक नाहीत. एक प्रकारे लोकशाही नाही, लोकशाही कोमात आहेत. आता लोकल लेवलला जिल्हा परिषद आहेत अशा काही जिथे लोकशाही कोमात आहे. कारण मी कोणाला आता फरकही असा आहे ना की पुणे महापालिकेमध्ये जवळपास 163 नगरसेवक आहेत. ठीक आहे, तर आता ते वाढतील, येत्या काळामध्ये जवळपास 250 नगरसेवक होतील. तर एवढे नगरसेवक आहेत पण आमदार 8च आहेत, बरोबर. खासदार 1च आहे आणि तीही जागा आता रिकामी आहे गेले जवळपास अनेक महिने, बरोबर. तेही भरलेली नाहीये. म्हणजे माझ्यासाठी काम करणारी जी मंडळी मी नेमली पाहिजेत ती नेमण्याची प्रोसेसच झाली नाहीये. हे कळणं गरजेचं आहे आणि त्यांनी काय बिघडलं, काय घडतं आहे हे समजणं गरजेचं आहे. आज मला जाऊन एखाद्या ब्युरोक्रॅटला सांगायचं, ब्युरोक्रसी आता सरकार चालवते, महापालिका ही आता आयुक्त चालवतो. पुण्यातच नाही, भारतातल्या बऱ्यापैकी शहरांमध्ये, अनेक शहरांमध्ये झालंय. महाराष्ट्रात तर आहे 20 महापालिका तशा आहेत, 21 महापालिका. त्यामुळे तिथे ही व्यवस्था आहे की जिथे आता एक IAS ऑफिसर ते प्रशासक ते शहर चालवतो. आता प्रॉब्लेम असा आहे ना की आपण राजकारण्यांना बऱ्याचदा शिव्या देतो, आपण म्हणतो की हे कसे आहेत, असे आहेत, करप्ट आहेत, हे आहेत, ते. पण किती नाही म्हटलं तरी त्यांच्यावरती नागरिकांचा दबाव असतो. शेवटी ते नागरिकांना घाबरून असतात आणि हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आणि मी कायम म्हणतो की 20 लोक एकत्र
एकत्र मिळून नगरसेवकाकडे गेले तर नगरसेवकांनी दुर्लक्ष केलं असं मला आजपर्यंत एकही उदाहरण दिसलेलं नाही कुठेही. कारण तो विचार करतो की 20x4 प्रत्येक घरातली मतं म्हणजे 80 मतं, आणि नगरसेवक पदाला 80 मतं महत्वाची आहेत. कारण तुमची निवडणूक घासून असते, नंबरच कमी असतो. त्यामुळे तो विचार करतो की अरे ही मतं मला मिळाली पाहिजेत पुढच्या निवडणुकीत, नाही मिळाली तर काय, हे लोक मतदान न करणार असतील तरी हे जर आले तर मला अजून फायदा होईल. तो दबाव असतोच. आयुक्ताला तो दबाव काय आहे? काहीच नाहीये. हे कळणं गरजेचं आहे की काय फरक पडला, नगरसेवक नसल्यामुळे काय फरक पडतोय. तर हा फरक आता आपण खूप पायाजवळ बघतो की ठीक आहे ना, मला पाणी रोज येत होतं, आत्ता येते, माझी वीज तेव्हाही होती, आत्ताही आहे. करेक्ट. पण तरीही रस्त्यावर खड्डा आहे, रस्त्याचं काम चाललेलं आहे, काहीतरी गडबड चालली आहे, इकडे काहीतरी बिघडलंय, ड्रेनेज लाईन फुटली आणि रस्त्यावर पाणी आहे. कोणाला सांगणार आहोत आपण? अधिकाऱ्याला सांगणार आहोत, पण तो करेल काम त्याला जमेल तेव्हा, त्याला वाटेल तेव्हा, त्याची ती प्रायोरिटी असेल तेव्हा. नगरसेवकाच्या बाबतीत तसं नाही. नगरसेवकाची कितीही नाही म्हणलं तरी प्रायोरिटी ही आहे की तुम्हाला खुश ठेवा. अधिकारी काही शेवटी आपल्याला बांधील नाही, उत्तरदायी नाही. उत्तरदायित्व नाही. म्हणजे कागदावर किती म्हणलं की ते उत्तरदायी आहेत तरी ते थेट नाही, ते त्यांच्या सिनियरला उत्तरदायी. प्रशासक जो आहे तो उत्तरदायी अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टरला, चीफ मिनिस्टरला, तो नागरिकांचा नाही. त्यामुळे तो लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे, आणि तो का असणं गरजेचं आहे हे आपल्याला नागरिकशास्त्र सांगतो. त्यातून आपल्याला त्या गोष्टी लक्षात येतात